26 भव्य दिव्य ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा या विरार नगरीमध्ये आज आपण पाहतोय. यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. ओम साई स्पोर्ट लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा दाखवली जात आहे. आता होणारा सामना कातळकोट विरुद्ध वेसवी. दोन्ही संघांना सूचना असेल, एक अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. कातळकोट आणि वेसवी संघ एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे समालोचन कक्षामध्ये. दोन्ही संघनायकांनी याची नोंद घ्या. कातळकोट संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली आणि वेसवी संघाला गोलंदाजीसाठी प्राचारण केलंय. त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेसवी संघ सामन्यांना बराच विलंब झालाय. अजून बरेचसे सामने खेळवायचे आहेत या ठिकाणी. कातळकोट संघातर्फे सलामीची जोडी मैदानात. योगेश आणि राज पाहायच्या कशा प्रकारची फलंदाजी करतील. स्ट्राईकला असतील योगेश. मर्यादित 3 षटकांचा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. कातळकोट विरुद्ध वेसवी. वेसवी संघाकडून पहिले षटक घेऊन प्रशांत पाहायचा कशा प्रकारची गोलंदाजी करेल. प्रशांत आपल्या संघासाठी वैयक्तिक पहिले आणि संघाकडून पहिले षटक घेऊन प्रशांत. स्ट्रायकिंग एंडला असेल योगेश. दरम्यान सामन्याला सुरुवात. आजच्या दिवसातील दुसरा सामना कातळकोट विरुद्ध वेसवी. सुंदर चेंडू होता. योगेश याला चेंडू काही समजू शकले नाहीत. अचूक टप्पा म्हणावे लागेल. प्रशांतच्या माध्यमातून पाहायला मिळाला. प्रथमतः नाणेफेक जिंकून कातळकोट संघाने फलंदाजी स्वीकारली आहे. पाहायचा किती धावांचा डोंगर रस्ता कातळकोट संघ. 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा गोळा कराव्या लागतील कातळकोट संघाला. पुन्हा एकदा प्रशांत आपल्या गोलंदाजी मार्कवर. योगेश खेळण्यासाठी तयार. आता मात्र एक अवांतर चेंडू. अवांतर धाव्याने संघाचं खाता खोलतंय. धावसंख्या 1. बिनगडी बाद 1. पुन्हा एकदा योगेश. स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने पाहायला मिळेल प्रशांत. आता मात्र एक सुंदर फटका पाहायचाय. चेंडू जाते सीमा पार. 6 धावांसाठी खणखणीत षटकार पाहायला मिळतो योगेशच्या बॅट मधून. या 6 धावांनी धावसंख्येत धावसंख्या 7. बिनबाद 7. मंडळाला सुदेश घाग यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आली आहे. ती मंडळाच्या वतीने त्यांचे देखील खूप खूप आभार. आता मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका पाहायचा किती धावा मिळत आहेत.
एक धाव पूर्ण करताय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायचा आहे आणि गच्चाळ थ्रो त्या ठिकाणी म्हणावी लागेल. आणि या 2 धावा आणि धावसंख्येत भर. धावसंख्या 9, बिन गडी बाद 9. जर अचूक थ्रो झाला असता तर गडी बाद झाला असता कातळकोट संघाचा. पुन्हा एकदा एक स्फोटक फलंदाज योगेश खेळण्यासाठी तयार. प्रशांत आपल्या गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटक हाताळतोय. धावसंख्या 9, बिनबाद 9. योगेश खेळण्यासाठी तयार. पुन्हा एकदा एक सुंदर फटका पाहायचा आहे आणि चेंडू जाते सीमा पार 4 धावांसाठी. गच्चाळ क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते वेसवी संघाकडून. 4 धावांनी धावसंख्येत धावसंख्या 13. खेळण्यासाठी तयार प्रशांत आपल्या गोलंदाजी मार्कवर. आता मात्र सुंदर चेंडू यष्ट्या उद्व तेरा धावसंख्येवर पहिला गडी बाद होतोय कातळकोट संघाचा. शेवटचा एक चेंडू शिल्लक असलेल्या षटकामधील सुंदर फलंदाजी केली होती योगेशाने आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज हर्ष. पाहायचंय कशा प्रकारची फलंदाजी करेल हर्ष आपल्या संघासाठी. निर्धारित 3 षटकांचा सामना पाहायचा किती धावा गोळा करतात कातळकोट संघ आपल्या संघासाठी. कातळकोट विरुद्ध वेसवी चाललेला दुसरा सामना आजच्या दिवसामधील जयदुर्गा क्रिकेट संघ वेळास आयोजित दुर्गादेवी चषक 2026 पर्व दुसरे पाहतोय आपण. पुन्हा एकदा प्रशांत आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. हर्ष खेळण्यासाठी तयार. फुलटा चेंडू होता, फायदा काही उठू शकले नाहीत. एकच धाव, एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्येत 14, एक गडी बाद 14. पहिलं षटक समाप्त होते. पहिल्या षटकाकरित धावसंख्या 14. एक थोडंसं महागडे षटक म्हणावे लागेल प्रशांत याचं. त्याला पंचांनी सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. सामन्यांना बराच विलंब झाला, अजून बरेच सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत. च्या दिवसातील दुसरा सामना कातळकोंड विरुद्ध वेसवी. निर्धारित 3 षटकांचा सामना असेल. पहिल्या षटकाखेरीत धावसंख्या 14. पंचांनी सामन्याला त्वरित सुरुवात करा, वारंवार तुम्हाला विनंती करतोय पंच. निर्धारित 3 षटकं 15 मिनिटांमध्ये संपली पाहिजेत याची नोंद घ्यायची आहे पंचांनी. धावसंख्या 14, एक गडी बाद 14. कातळकोंड विरुद्ध वेसवी चाललेला सामना आजच्या दिवसातील हा दुसरा सामना. दुसरा षटक घेऊन वेसवी संघाकडून सुमित. क्षितिज. पाहायचं कशा प्रकारची गोलंदाजी करेल आपल्या संघासाठी क्षितिज. स्ट्रायकिंग एंडला हर्ष. पाहायचं हर्ष कशा प्रकारची फलंदाजी करतोय.
क्षितिज आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन क्षितिज हर्ष खेळण्यासाठी तयार. बराचसा बाहेर जाणारा चेंडू पंच अवांतर म्हणून घोषित करते. अवांतर धाव्याने धावसंख्येत भर. धावसंख्या 15. पुन्हा एकदा हर्ष खेळण्यासाठी तयार. क्षितिज आपल्या गोलंदाजी मार्कवर पाहायचा कशा प्रकारची गोलंदाजी करते क्षितिज. पुन्हा एकदा अवांतर चेंडू अवांतर धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 16. प्रथमतः नाणेफेक जिंकून कातळकोट संघाने फलंदाजी स्वीकारली. पुन्हा एकदा एक अवांतर चेंडू तोवर गोलंदाजी म्हणावी लागेल. क्षितिजाच्या माध्यमातून पाहायला मिळते एका धावाने धावसंख्येत भर. धावसंख्या 17. पंचांना विनंती असेल सामन्याला त्वरित सुरुवात करा. निर्धारित 3 षटकं 15 मिनिटांमध्ये संपली पाहिजेत याची नोंद घ्यायची. दोन्ही संघनायक थोडंसं सहकार्य करा. सामन्यांना बराच विलंब झालाय. दुसरा सामना चालू आहे. पुन्हा एकदा क्षितिज आपल्या गोलंदाजी मार्कवर हर्ष खेळण्यासाठी तयार. आता मात्र एक सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमा पार. षटकार खणखणीत षटकार पाहायला मिळतो हर्षच्या बॅटमधून. या 6 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या 23. एक गडी बाद 23. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते कातळकोट संघाकडून. प्रथमतः नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली तर का स्वीकारली? जास्तीत जास्त धावा गोळा करायच्या आणि त्या समोरच्या संघाला मोठं टार्गेट ठेवायचं हेच उद्दिष्ट असेल कातळकोट संघाचं. पुन्हा एकदा क्षितिज आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर हर्ष खेळण्यासाठी तयार. पाहायचंय हर्ष कशा प्रकारची फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा बराचसा बाहेर जाणारा चेंडू त्या ठिकाणी गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि अवांतर चेंडू चेंडू जाते सीमा पार. 4 धावांसाठी एकूण 5 धावा. 5 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या 29. म्हणावे लागेल क्षितिजाचं पाहायला मिळते. प्रथमतः नाणेफेक जिंकून कातळकोट संघाने फलंदाजी स्वीकारली होती आणि दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असतो. धावसंख्या 29. पुन्हा एकदा हर्ष एक घणाघाती फलंदाज. पाहायचं कशा प्रकारची फलंदाजी करेल हर्ष. आता मात्र एक सुंदर फटका पाहायचा किती धावा मिळत आहेत आणि त्या ठिकाणी गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते वेसवी संघाकडून आणि या 4 धावा. 4 धावा आणि धावसंख्येत भर. धावसंख्या 33. एक गडी बाद 33. एक महागडं षटक म्हणावे लागेल क्षितिजच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा एक सुंदर फटका पाहायला मिळतो. पाहायचा किती धावा मिळत आहेत. 1 धाव पूर्ण करता दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा. 2 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या 34. एक गडी बाद 34. पुन्हा एकदा क्षितिज आपल्या गोलंदाजी मार्कवर हर्ष खेळण्यासाठी तयार. पाहायचा कशा प्रकारची फलंदाजी करतोय हर्ष. पुन्हा एकदा एक सुंदर फटका पाहायचा. झेल होतो का? झेल का येऊ शकत नाही. एकच धाव. एक आणि या 2 धावा. 2 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या 36. एक थोडंसं महागडं षटक म्हणावे लागेल क्षितिजच्या माध्यमातून पाहायला मिळते. दुसरं षटक चालवचे. धावसंख्या 36. 36. पुन्हा एकदा हर्ष खेळण्यासाठी तयार. क्षितिज आपल्या गोलंदाजी मार्कवर. आता मात्र एक सुंदर चेंडू. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा.
2 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या 38. एक गडी बाद 38. धावसंख्या होते 38. कातळकोंड विरुद्ध वेसवी चाललेला सामना प्रथमतः नाणेफेक जिंकून कातळकोंड संघाने फलंदाजी स्वीकारली. पुन्हा एकदा हर्ष खेळण्यासाठी तयार. आणि या 9 चेंडू पंच 9 चेंडू म्हणून घोषित करताय. आणि एकच धाव. धावसंख्या 40. एक थोडस महागडं षटक म्हणावे लागेल क्षितिजच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या 40. पुन्हा एकदा क्षितिज पाहायचा कशा प्रकारची गोलंदाजी करेल क्षितिज आपल्या संघासाठी. हर्ष खेळण्यासाठी तयार. धावसंख्या होते 40. एक गडी बाद 40. आता मात्र एक सुंदर फटका पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण करतायत. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होत आणि एकच धाव. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 41. एक गडी बाद 41. दुसरं षटक संपवते. 2 षटकाखेरीज धावसंख्या 41. आता मात्र शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. पाहायचं किती धावा गोळा करतायत कातळकोंड संघ. निर्धारित 3 षटकांचा चाललेला सामना कातळकोंड विरुद्ध वेसवी. पहिल्या सामन्यामध्ये काळोभैरव क्रिकेट संघ वेळास हा संघ विजयी होतोय. या सामन्यामध्ये पाहायचंय कोणता संघ बाजी मारतोय. कातळकोंड विरुद्ध वेसवी. जयदुर्ग क्रिकेट संघ वेळास आयोजित दुर्गादेवी चषक 2026 पर्व दुसरे भव्य दिव्य ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा प्रक्षेपित केली जाते. ओम साई स्पोर्ट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा दाखवली जाते. दिमागदार आयोजन नियोजन या ठिकाणी पाहायला मिळते. जयदुर्ग क्रिकेट संघ वेळास यांच्या माध्यमातून. आता मात्र नवीन गोलंदाज तिसरं षटक घेऊन सुयश पाहायचंय कशा प्रकारची गोलंदाजी करेल सुयश आपल्या संघासाठी. एक धाव पूर्ण होते आणि या 2 धावा आणि या अवांतर चेंडू. धावसंख्या 44. एक गडी बाद 44. पुन्हा एकदा सुयश आपल्या गोलंदाजी मार्कवर. राज खेळण्यासाठी ते हर पाहायचा कशा प्रकारची फलंदाजी करेल. आता मात्र सुंदर चेंडू होता. अचूक टप्प्याची गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते सुयशच्या माध्यमातून. धावसंख्या 44. एक गडी बाद 44. पुन्हा एकदा सुयश आपल्या गोलंदाजी मार्कवर. राज खेळण्यासाठी तयार. पाहायचंय राज कशा प्रकारची फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू म्हणावे लागेल. अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते सुयशच्या माध्यमातून. पूर्णपणे जखडून ठेवले फलंदाजाला. धावसंख्येत काही भर नाही. धावसंख्या 44. एक गडी बाद 44. शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील. पाहायचं किती धावा गोळा करतायत कातळकोड संघाकडून. आता मात्र कुठेतरी चांगल्या टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते वेसवी संघाकडून. दुसरं षटक जर पाहिलं तर एक महागडं षटक ठरलं होतं वेसवी संघाकडून. पुन्हा एकदा एक सुंदर फटका पाहायचाय. झेल होतो का आणि झेल का येऊ शकत नाही. चेंडू जातोय सीमा पार. षटकार खणखणी षटकार पाहायला मिळतोय राजच्या माध्यमातून. 6 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या 50. सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल कातळकोड संघाकडून पाहायला मिळते. अर्धशतक फलकावर लागतंय कातळकोड संघाचं. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. पाहायचं किती धावा गोळा करतायत कातळकोड संघाकडून. राज आणि हर्ष. पुन्हा एकदा राज खेळण्यासाठी तयार. एक स्फोटक फलंदाज राज. सुयश आपल्या गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा एक सुंदर फटका. चेंडू जातोय सीमा पार. खणखणी षटकार पाहायला मिळतोय पुन्हा एकदा राजच्या माध्यमातून. या 6 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या 56. धावसंख्या 56. पाहायचा आहे पुन्हा एकदा राज एक घणाघाती फलंदाज. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. पाहायचा किती धावा गोळा करतील राज आणि हर्ष.
सुयश आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर वेसवी संघाकडून तिसरा षटक घेऊन आणि या अवांतर चेंडू अवांतर धाव्याने धावसंख्येत भर. धावसंख्या 57. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळाली कातळकोट संघाकडून. धावा झालाय 57. पुन्हा एकदा राज सुंदर फटका खेळून काढलाय. पाहायचं किती धावा मिळतात. एक धाव पुन्हा गेली आणि त्या ठिकाणी गच्चाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय वेसवी संघाकडून. या 4 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या 61. एक गडी बाद 61. सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल राजाची. नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारली होती कातळकोट संघाने. मोठं लक्ष ठेवायचं. धावसंख्या 61. शेवटचा चेंडू असलेल्या षटकामधील पाहायचंय किती धावा गोळा करतायत राज. राज खेळण्यासाठी तयार. सुयश आपल्या गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा एक सुंदर फटका पाहायचा आहे आणि चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी. या 4 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या 65. 3 षटकांचा खेळ समाप्त होते. 3 षटकाखेरीज धावसंख्या 65. 66 धावांचं लक्ष ठेवलंय वेसवी संघासमोर. पाहायचं कशा प्रकारे आव्हान पूर्ण करतायत कातळकोट संघ. आपलं त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. पुणगेगावचा अजून एक बुलंद आवाज. संपूर्ण मुंबई नगरीमध्ये पाहिलं तर अनेक स्पर्धा त्या आपल्या समालोचनातून हँडल करत असतात. ते आमचे गावचे अमोल मुनगेकर या ठिकाणी समालोचन करतील. धन्यवाद. हॅलो 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 चेक. हॅलो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. श्रीदेव दुर्गा क्रिकेट संघ वेळास आयोजित श्री जयदुर्गा चषक 2026 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन स्वागत करत आहोत. याच दरम्यान श्री दुर्गा क्रिकेट संघ वेळास आयोजित श्री जयदुर्गा चषक आणि या स्पर्धेदरम्यान मला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी प्राप्त करून दिली आहे. सर्वप्रथम मी सर्व आयोजकांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. मला ज्याने कॉन्टॅक्टद्वारे संपर्क केला तो आमचेच मित्र सिद्धेश सावंत यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि मी स्वतः समालोचक अमोल मुनगेकर थेट आपल्यासमोर जुळलो जातोय. माझ्या समवेत आता मात्र जे आपलं सुंदर असा आवाज ऐकलात ते राहुल सावंत माझे सहकारी समालोचक, त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतो. आणि वळतोय मात्र मॅच जवळ. चालू असलेला सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय तो म्हणजेच वेसवी विरुद्ध कातळकोट असा हा सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. दरम्यान कातळकोट संघाने प्रथम फलंदाजी करताना
अगदी 65 धावा जमा केल्यात आणि 66 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. अगदी डोंगर उभा करून ठेवलाय तो म्हणजेच वेसवी संघासमोर. पण पाहायचं आहे वेसवी संघ कशा प्रकारे हे झुंजत देतोय, कशा प्रकारे सामना चालू करतोय आणि सामनाच्या चेस करतोय की डिफेंड करतोय मात्र कातळकोट संघ हे मात्र नक्कीच पाहावं लागेल. कारण असं म्हटलं जातं आयुष्य स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक डासाळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आणि पहिला चेंडू एक स्लोअर पद्धतीचा चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय आणि पहिला वयला चेंडू या ठिकाणी निर्धाव नक्कीच पाहायला मिळतोय. दोन्ही पंच या ठिकाणी पाहायला मिळतात. अगदी MCA पंच मैदानामध्ये तैनात आहेत. सुंदर असं आयोजन, सुंदर असं नियोजन या स्पर्धेदरम्यान आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती प्रशांत. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. एक फिरकीचा जादूगार ज्यांच्या संबोधलं जावं अशी गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ संपला आणि 2 चेंडूवरती निर्धाव 2 चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले. मर्यादित 3 षटकांचा खेळ आहे आणि 3 षटकांमध्ये निर्धाव चेंडू खूप महत्त्वाचे असतात. दरम्यान पुन्हा एकदा तिसरा चेंडू पाहायला मिळतोय. थोडासा मिसपेट झालाय, झेलखाली क्षेत्ररक्षक येतोय, झेल टिपला जातोय. पहिल्या गडीचं पतन मात्र होताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. पहिला गडी मात्र बाद होतोय 0 या धावसंख्येवरती. अगदी 66 धावांचं उद्दिष्ट पार करण्यासाठी संघ उतरला होता, परंतु काय अप्रतिम गोलंदाजी प्रसाद यांची. तर सुरेख गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली या 3 चेंडूवरती आकाश यांच्या माध्यमातून. ऋतिक मात्र बाद झाल्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी जातोय तो म्हणजे फलंदाज रोहित पाहायला मिळतोय. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू कृपया आपण समालोचन कक्षामध्ये जोडा. दरम्यान पुन्हा एकदा आता मात्र आकाश पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्गवरती. पंचांच्या डाव्या बाजूने डाव्या हाताने गोलंदाजी करतोय. बॅटची टॉपेज घेतली जाते, परंतु या ठिकाणी चेंडू मात्र विसावतोय त्या इष्टीच्या पाठीमागे. परंतु जर विचार केला तर अप्रतिम गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला, अजून देखील संघाचं आणि स्वतःचं खातं मात्र फलंदाज एकही खोलू शकले नाहीयेत. पाहायचंय मोठी फलंदाजी करावी लागेल, विस्फोटक फलंदाजी नक्कीच करावी लागेल, परंतु काय अप्रतिम गोलंदाजी. मर्यादित 3 षटकांचे सामने असताना अशा प्रकारे पहिलं षटक टाकणं, 66 धावा आपण ज्यावेळी डिफेंड करतो आणि त्यावेळी काय अप्रतिम गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते, ती म्हणजेच आकाश यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू होता, भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय 4 धाव्यांसाठी. घणाघाती प्रहार, चेंडू आर पार, सीमा पार, चौकार आणि 4 धावेने स्वतःचं खातं खोललं जातंय, संघाचं खातं खोललं जातंय आणि ते म्हणजेच या षटकातील शेवटच्या चेंडूवरती. अगदी अप्रतिम पहिले 5 चेंडू जर पाहिले तर अगदी लाईन आणि लेंथ आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. सुरेख लाईन लेंथ आपल्याला नक्कीच आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु थोडासा शेवटचा चेंडू कुठेतरी शॉर्ट पिच टाकला आणि त्याचा पूर्णपणे फायदा उचलला, तो म्हणजेच रोहित याने. आणि चेंडू सरळ भिरकावला 4 धाव्यांसाठी. आता मात्र नक्कीच पाहावं लागेल उर्वरित 2 षटकांमध्ये अजूनही 62 धावा जमा करायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला मोठी फटके मात्र मारावे लागतील जर आपल्याला हा सामना विजयी करायचा असेल तर. विस्फोटक फलंदाजी नक्कीच करावी लागेल, कारण 62 धावांचं अजूनही गरज आहे. 4 धावा मात्र खर्ची केल्यात आकाशाने पहिल्याच षटकामध्ये. अप्रतिम षटक, सुरेख सुंदर सुरुवात म्हणावी लागेल ती कातळकोट संघाकडून. परंतु वेसवी संघाला अजूनही देखील या मॅच मध्ये जर आपले आणायचं असेल तर कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील. 12 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. प्रत्येक षटकामध्ये 30-31 धावा नक्कीच जमा करावे लागतील, म्हणजेच काय तर 4-5 फटके मोठे मारावे लागतील. आणि त्यामधील पहिला फटका आलाय का पाहायचा आहे. आणि या ठिकाणी मात्र चेंडू मात्र जातोय सीमा पार 6 धाव्यांसाठी. घणाघाती प्रहार नक्कीच पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती पाहत होता तो म्हणजेच फलंदाज प्रशांत. पहिलं षटक अगदी नॉन स्ट्राईक एंड वरून त्याने पाहिलं कशा प्रकारे आपला संघ या ठिकाणी बॅकफुटवरती जातोय, परंतु तदनंतर मात्र स्ट्राईक वरती येऊन पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार पाहायला मिळालाय. पाहायचंय पुन्हा एकदा योगेश गोलंदाजी मार्गवरती. पुन्हा एकदा भिरकावलाय चेंडू. चेंडू मात्र जातोय काऊ कॉर्नर रिझन मधून सीमारेषा पार. घणाघाती प्रहार, चेंडू आर पार, सीमा पार, षटकार 6 धाव्यांसाठी. काय अप्रतिम सुरुवात, मी आताच म्हटलं होतं
की तुम्हाला मॅच मध्ये जर जिवंत राहायचं असेल तर मोठे फटके नक्कीच मारावे लागतील आणि 2 फटके आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले आतापर्यंत. म्हणजेच क्षेत्ररक्षकाला देखील बदल करावा लागला गोलंदाजाला. आणि क्रिकेट म्हटल्यानंतर क्रिकेट हे अनिश्चिततेचा खेळ आहे. कोणत्याही क्षणी क्रिकेट हे बदलू शकतं आणि ते सिद्ध करून दाखवू शकतो तो म्हणजेच प्रशांत. पाहायचंय आता मात्र स्विचिटचा फटका. काय गरज होती का या फटक्याची, परंतु थोडंसं मिससेट होतोय. एक धाव मात्र पूर्णत्वास येते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का, नक्कीच चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार 4 धाव्यांसाठी. सुरुवात सुरेख केली आहे प्रशांत याने. नक्कीच पाहावं लागेल यानंतरच्या चेंडूवरती कशा प्रकारे प्रहार होतो का. 3 चेंडूंचा विचार केला तर अगदी 16 धावा निघाल्या त्या 3 चेंडूवरती. आणि या 3 चेंडूवरती जर अजून 15-16 धावा निघाल्या तर नक्कीच मॅच मध्ये पुन्हा एकदा जान आणू शकतो प्रशांत. पाहायचंय योगेश गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा थोडासा फटका मात्र या ठिकाणी फसला जातोय. झेलखाली स्वतः गोलंदाज येतोय आणि या ठिकाणी मात्र प्रशांत यांची खेळी मात्र संपुष्टात येते. परंतु सुरुवात आणि प्रयत्न मात्र सुरेख केले होते ते म्हणजेच प्रशांत याने. कारण प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे असं म्हटलं जातं. आणि प्रशांत यांची सुरुवात आणि जो प्रयत्न होता तो अप्रतिम होता. 2 फटके मोठे पाहायला मिळाले. तदनंतर स्विचिटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. परंतु तदनंतर मोठे फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र बाद झाले. कारण मोठे फटके मारणं हे आता खूपच गरजेचं होते. त्यांना माहीत होतं कारण धावसंख्या आहे ती 66 आपल्याला पल्ला गाठायचा आहे. आणि यासाठी पहिलं षटक कुठंतरी महागडं ठरलं होतं वेसवी संघासाठी. 4 धावा खर्चित केल्या होत्या त्या आकाशाने. 5 चेंडू निर्धाव टाकून शेवटच्या चेंडूवरती रोहित यांनी मोठा फटका मारला 4 धावेसाठी. आणि तदनंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये समीकरण थोडंसं बदललं होतं. परंतु या चेंडूवरती योगेश यांनी पुन्हा एकदा कमबॅक केलंय आपल्या संघासाठी. पाहायचंय योगेश कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. फलंदाजीसाठी फलंदाज जातोय सुयश आणि तो देखील सिद्ध करून दाखवतोय की यश माझ्यापासून रोखू शकत नाहीये. सुयश मात्र चेंडू मात्र सीमारेषेच्या पार पोहोचवतोय 6 धावेसाठी. गणागती प्रहार नक्कीच पाहायला मिळाला आणि या 6 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या मात्र होते 26 धावा. आतापर्यंत खूप महागडं षटक म्हणावं लागेल. या चेंडूवरती जर एक मोठा फटका आलाच तर मॅच मध्ये अजूनही मजा येऊ शकते. नक्कीच पाहावं लागेल या चेंडूवरती मोठा फटका येतोय का सुयश यांच्या बॅट मधून. फटका तर सुरेख होता परंतु थोडासा फसला या ठिकाणी. पाहायचं एक धाव मात्र पूर्णत्वास येते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी पूर्णत्वास येत आहेत. आणि 2 धावेवरती संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते ती 28 धावा. आणि आता मात्र समीकरण असेल ते 6 चेंडू आणि 38 धावा. आणि आता मात्र मॅच येऊन टेपली आहे जर आणि तर वरती. जर गोलंदाजाने नो चेंडू टाकला, जर गोलंदाजाने अवांतर चेंडू टाकला, एक्स्ट्रा धाव जर तुम्हाला मिळाली आणि जर तुम्ही मोठे फटके मारला तरच सामना तुम्ही विजयी होऊ शकता. परंतु क्रिकेट म्हटल्यानंतर जर तर वरती विश्वास ठेवणं खूप कठीण असतं. 6 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. जर पहिल्या षटकामध्ये मोठे फटके आले असते तर कुठंतरी वेसवी संघ या मॅच मध्ये जान आणू शकला असता. परंतु आकाश याने सुरेख गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये. तदनंतर मात्र योगेश थोडेसे महागडे ठरलेत परंतु महत्वाचा गडी बाद केलाय तो म्हणजेच प्रशांत यांच्या माध्यमातून. दरम्यान गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज राज. थोडासा मिससेट होतोय. पाहायचा आहे झेलखाली क्षेत्ररक्षक या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी मात्र बाद होतोय फलंदाज. म्हणजे तिसऱ्या गडीचं पतन या ठिकाणी होताना नक्कीच पाहायला मिळतंय. रोहित मात्र बाद होतोय 4 या धावसंख्येवरती. आणि आता मात्र सुमित जातोय त्यांची जागा घेण्यासाठी. पाहायचंय सुमित कशा प्रकारे फलंदाजी करतोय. क्षितिज थोडस आता मात्र लांबलेला असा सामना नक्कीच पाहायला मिळेल वेसवी संघाकडून. कारण 5 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. राज गोलंदाजी मार्कवरती. पंचांच्या डाव्या बाजूने राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा क्षितिज यांच्यासाठी. ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू क्रिकेटचा ज्याला ब्रह्मास्त्र संबोधलं जातो तो म्हणजेच यॉर्कर लेनचा चेंडू आणि तो मात्र या ठिकाणी हाताळला जातोय राज यांच्या माध्यमातून. इतका सुंदर सन्मान दिला जातोय फलंदाज क्षितिज यांच्या माध्यमातून. 1 धाव मात्र नक्कीच मिळते आणि एका धावेवरती समाधान आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. आणि धावसंख्या मात्र होते ती म्हणजेच 29 धावा. 4 चेंडू आणि
37 धावांची गरज. पुन्हा एकदा राज गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, थोडासा फसवा चेंडू होता. स्लोवर पद्धतीचा चेंडू नक्कीच पाहायला मिळाला आणि तद्मुळे कुठेतरी चेंडू निर्धाव जातो आणि निर्धाव चेंडूने या चेंडूची सांगता मात्र नक्कीच केली जाते. आणि आता मात्र एक सांगता मात्र नक्कीच राहिली या सामन्याची. यानंतर होणारा सामना नक्कीच तुम्हाला कळवण्यात येईल, परंतु आता मात्र फुल टॉस चेंडू, नो चेंडू म्हणून घोषांकित केलाय पंचांनी. एक धाव मात्र नक्कीच प्राप्त होते. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धाव यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. एकूण 3 धावा मात्र नक्कीच मिळत आहेत आणि 3 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या मात्र होते 32 धावा. कुठेतरी व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न मात्र होता राज यांचा, परंतु फसतोय राज या चेंडूवरती नक्कीच पाहायला मिळते. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा. पुन्हा एकदा फाईन केलं चेंडूला. एक धाव मात्र नक्कीच मिळेल का? हो, नक्कीच प्रयत्न मात्र होता नॉन स्ट्राईक एंड कडून, परंतु स्ट्राईक एंडने कुठेतरी थांबवलं. 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि तो मिस खेळतोय हे मात्र सिद्ध करून दाखवतोय. पाहायचं आहे 2 चेंडूवरती मोठे फटके मारतोय का? स्ट्राईक वरती तर थांबलाय. क्षितिज, सुयश, क्षमा असावी, सुयश मात्र स्ट्राईक एंड वरती आहे. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू आणि आता मात्र या सामन्यातील सांगता घेणारा चेंडू म्हणजे अंतिम चेंडू. नक्कीच कातळकोट संघ अगदी विजयाच्या समीप पोहोचलाय. पाहायचं आहे नक्कीच, म्हणजेच ज्याने दरवाजावरती फक्त नॉक केलंय, फक्त पाऊल आतमध्ये टाकायचं बाकी आहे आणि या ठिकाणी मात्र ते पूर्णत्वास येतंय. झेल उडला जातोय. पाहायचं आहे झेलखाली क्षेत्ररक्षक वैभव मात्र या ठिकाणी चूक करणार नाहीये. झेल मात्र घेतला जातोय आणि याचबरोबर कातळकोट संघ विजयी होतोय. त्याच दरम्यान या सामन्यादरम्यान वेसवी संघ या स्पर्धेमध्ये सहभाग झाला, त्यांचे देखील आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्यांना पुढील जे स्पर्धा असतील त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतोय आणि कातळकोट संघाला या स्पर्धेमधील पुढील सामन्यासाठी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतोय. यानंतर होणारा सामना कातळकोट विरुद्ध काळभैरव वेळास. लगेचच आपण नाणेफेकीसाठी यायचं आणि आताच्या सामन्यातील सामना